बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री तात्याराव पवार लिखित कथा जागल्या. रब्बीच्या पिकानं रान फुलून आलं होतं. डिसेंबर जानेवारीचा महिना असल्यानं बोचरी थंडी पडलेली. सकाळच्या पहारी कुडकुडत शेतात जावं लागे. आता रानात पिकं ऐन मोक्यात होती, त्यामुळे सकाळी लवकर उठून शेतकरी बैल पुढं घालून नाहीतर बैलगाडी घेऊन शेतात नेहमीप्रमाणे जात होता. राखणीही होई आणि कामही. घरचं आवरून मग भाकरीची पाटी घेऊन घर धरीन दुपारच्याला शेतात जात असायची. थंडी असली तरी एकदा कामाला लागल्यावर थंडी जाणवत नाही. संक्रांत झाली. दिवस तीळ तीळ वाढू लागला. उन्हातील कवळेपणा कमी होत गेला. उन्ह तापू लागली. पिकं काढणीला येण्यासाठी उन्हाची गरज असतेच. जसजशी उन्ह वाढत जाऊ लागली तस तशी हिरवी पिकं पिवळी पडू लागली, म्हणजे वाळून काढणीला तयार होऊ लागली. संकरातील हिरवा गार कवळा कचक खुरडा देणारी ज्वारीची कणस आता निब्बर टणक होत आली. ज्वारीची हिरवी धाटं आता पिवळी झाली, वाळत चालली. 4-8 दिवसात आगास पेरणीच्या जवाऱ्या सोंगायला येणारच होत्या. भर दुपारी शिवारात उन्हाचा कहर. ह्या काहेरात शीट पाखरं कुठं बांधावरल्या बावळीत, कुठं पडदातल्या भोकरीवर, नाहीतर जवळच्या ओढ्याकाठच्या कवठीवर, नाहीतर मग त्या बांधाच्या पलीकडच्या सराडीजवळच्या रामकाठीत गुळूप पोहायची. तशी आता पाखरं थोडेच दिवस सतावणार होती. एकदा जवारी सोंगली की पाखरं पांगलीच. कुठं जात असतील कोण जाणे. जवारी होरड्यात येते तेव्हापासून माचुळे तयार होतात. हा हू सुरू होतं. ते थेट ज्वारी सोंगून खळ्यात ईस तोवर ही राखणी सुरू असते. तुम्ही किती हा हू करा, पाखरं येणारच. हुलकावणी देऊन कणसावर बसून दाना चुचीत घेऊन जाणारच दे. ते तरी कुठं जाणार आणि एका चुचीत कितीशे तरी दाणे नेणार. फार फार एखादा दाना चुचीत नेऊ शकतात. पाखरांची भीती फार काही नाही. पिकांचं राखण करावंच लागतं, पण खरी भीती तर आता आहे. शिवारभर चिंग चिंग ऊन पडलेलं असतंय. दाट जवाऱ्या मुकाट उन्हात उभ्या असतात. रानात चिट पाखरू दिसत नाही. पाखरं उन्हाची झाडाझुडपात गुडूप असतात. अशावेळी चोर संधी साधून घेतात. सरासरा कणस कापून येतात आणि कोणी रात्रीला शेतात थांबू नये म्हणून भीती घालून दिली जाते. डाकीन येते, घराच्या दारावर हळदीचे छापे मारते, नाहीतर साखळदंडात बांधलेला कैदेतून सुटला दरोडेखोर येतोय. तो या जवारीत लपून बसतो. बहुधा तो रानात एकट्या दुकट्या राखण करणाऱ्या बायकांनाच दिसतो, वगैरे वगैरे. त्यामुळं उन्हाच्या भरात भीतीपोटी शिवारात राखणीला कोणी थांबत नाही. आणि मग चोरांचे फावते. ही जशी भर दिवसाची भर उन्हाची आवई उठते, ती तशीच आवई रात्रीची पण उठते. त्यामुळे रात्री एकटं दुकटं राखणीला कोणी थांबत नाहीत. असंच रब्बीच्या पिकानं रान फुलून आलं होतं. डिसेंबर जानेवारीचा महिना असल्यानं बोचरी थंडी पडलेली. सकाळच्या पहारी कुडकुडत शेतकरी बैल पुढं घालून शेतात आले होते. आपल्या कामाला लागलेले होते. तर काही जण बैलगाडी घेऊन शेतात नेहमीप्रमाणे शेतात आले होते. घरचं आवरून भाकरीची पाटी घेऊन घरधरींनी दुपारच्याला पाठीमागून येणार होत्या. कुणाच्या घरातून लहान लेकरं शाळेची वेळ होईपर्यंत राणीला पहाटेच अंगावर बिलांकीत नाहीतर चादर गुंडाळून राखणीला आधीच आलेली असायची. दात ओठ कुडकुडायचे, ओठ फुटायचे. शेतात आली की घरी येऊन दप्तर उचलून शाळेत जायचे. थंडी असली तरी एकदा कामाला लागल्यावर थंडी जाणवत नव्हती. सकाळी सकाळी आगटी पेटवायची. आगीचा धूर सकाळच्या वेळी आसमंतात सुंदर दिसायचा आणि त्यातल्या त्यात त्यावर सकाळचे कोवळे सूर्यकिरण पडले की अधिक खुलून दिसायचा. त्यासोबतच आभाळात विविध पक्ष्यांचा किलकिलाट असायचा.
त्यावर सकाळचे सूर्यकिरण पडले की पक्षी रुपेरी सोनेरी वाटायचे. मग काटक्या गोळा करून खडकी पेटवायची. पेटवलेल्या आगीत मस्त हुरडा भाजायचा. गरम गरम हुरडा खायचा. तर कधीही कोणाच्या शेतात हरभऱ्याचा हुळा भाजला जायचा, तर कोणाच्या शेतातून ओंब्या ओनून भाजायच्या. पोटभर खायच्या. मस्त पार्टी व्हायची. मग दिवसभर पोट भरलेलं असायचं. मजा वाटायची. खूपच मजेशीर दिवस जायचे. पेरेगावच्या शिवारात नाथाप्पाची 5 एकर जमीन होती. जमीन काळपोटी कोरडवाहू. यंदा पाणी पाऊस चांगला होता. नाथाप्पानं 5 एकरात अख्खी जवारी पेरली होती. आजूबाजूलाही जवाऱ्याच होत्या. नाथाप्पाचं शेत मध्यभागी आलं होतं. शेताच्या बांधावर बोरी बाभळीची झाडं होती. त्यामुळे पाखरांना चांगलाच आसरा होता. पाखरांच्या या आसऱ्यामुळे पाखरांचे टोळके नाथाप्पाला आणि शेजारपाजारांना बेजार करी. बरेचदा नाथाप्पाला लोकांनी बांधावरची झाडं तोडायचा सल्ला दिला होता. पण नाथाप्पाचा झाडात लय जीव. त्याचं मनच होत नव्हतं. आजूबाजूच्या सगळ्यांनी आणि नाथाप्पानी पण माचुळा तयार करून घेतला होता. दिवस उगवायच्या आत नाथाप्पा रानात यायचा. माचुळ्यावर उभा राहून हा हू करीत गोफण फिरवून पाखरं हुसकायचा व राखण करायचा. दिवस कासरा 1.5 कासरा वर आला की तोला आई भाकरीची पाटी घेऊन पाठीमागून रानात यायची. चांगली दुपारी भरली चिंगचिंगी ऊन पडलं की या उन्हाच्या कहरात पाखरं झाडात गुळुप्प व्हायची. मग नाथाबाबा आणि तोला आई जेवायला बसायची. बाजरी ज्वारीच्या पिठाच्या खळगुडात एक भाकर कुस्करायची. कांदा लाल मिरचीची वाटलेली चटणी तोंडी लावून जेवण व्हायचं. जेवण झालं की तिथंच वावळीच्या सावलीत लवंडायचे. डुळका लागायचा. दुपार कल्ली ऊन उतरायला लागलं की पाखरं किलबिलाट करायला लागायची. नाथाप्पाला आपसूक जाग यायची. मग तोच तोंडातून पाणी फिरवून नाथाप्पा पुन्हा माचुळ्यावर उभं राहून गोफण फिरवायचा. हा हू करायला लागायचा. शेजारी पाजारीही तसेच करायचे. तर तोला आई सरपण काडी काढून त्याची मोळी बांधून काही गवऱ्या सापडल्या तर त्याही घेऊन पाटीत टाकून ती घरी यायची. संध्याकाळचा स्वयंपाक पाणी करायची. तोवर नाथाप्पा घरी यायचा. जेवण खाणं करून धरणीवर अंग टाकायचं. रात्रीची राखणी मात्र देवाच्या भरवशावर असायची. असेच एक दिवस दुपारचं जेवण खाणं आटोपून नाथाप्पा आणि तोला आई जेवण खावण करून दुपारच्या भरी जरा सावलीत लवंडले. डुळका लागतच होता की जावरीतून कड 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 आवाज येऊ लागला. नाथाप्पा आणि तोलाईचे डोळे खाडकन उघडले. ते हवालदिल झाले. तोलाई तर भीतीनं थरथर कापू लागली. नाथाप्पाची चांगलीच गाळण उडाली. दोघेही चांगलेच घाबरले. उठून बसले. बिथरून आवाजाच्या दिशेनं पाहू लागले. तोच एक काळा कभिन्न अर्धांड माणूस. मोठा फेटा, अंगात ढवळा शिपीत सदरा, कंबरला 10 वारी जाड जूड धोतर, पायात गावठी मजबूत नक्षीदार पायतानं, मोठमोठ्या मिशा, हातात फणसी कुराड घेऊन एकदम नाथाप्पा समोर येऊन उभा राहिला. राम राम नाथाप्पा. अरे पाहतोस का असं आपल्याकडं? असं काय झालं ते तरी सांगशील? असा काहून दिसतोच रे बिथरल्यावानी? तू तरी सांग तोला आई. हे तूच मपली माय आहेस ना? काश्या जागल्या म्हणाला. तसं नाथाप्पा म्हणाला, अरे येड्या, आमचं इथं 10 गेलं आणि 5च राहिलं होतं ना. म्या म्हणलं आता आली ती हाडळीन उन्हाची, ती नाही का? तिनं गावभर घराच्या दारावर हळदीचा पंजा लावले म्हणत्यात. ती म्हण 2 दिवसाखाली नाही तर मग त्यो साकदंडानं हातपाय बांधल्याला सुटलाय म्हणत्यात. दुपारच्या भरी जवारीत लपून बसतो म्हणत्यात. तेच वाटलं आम्हासनी. त्यावर काश्या जागल्या म्हणाला, काय अप्पा, तुपला मपल्यावर ह्या काश्यावर भरोसा नाही अजूनशी? अरे अप्पा, ह्यो काश्या हाय तवर चुपल्यानी फिकीर करायचं कारणच नाही. अरे ढाकीन येऊ दे की फाकीन येऊ दे, तुम्हा दोघांच्या जीवा करता ह्यो मी आहे ना. ह्यो काश्या जागल्या
अरे मपल्यासनी नुसता आवाज देऊन तो पाय, अख्खे शिवार हादरून टाकीन म्या. हा काशा आहे, काशा जागल्या. ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघच. नुसतं मपल्यासनी पाहिल्यानं चल चल कापत्या ते. मिशीवरून हात फिरवीत तो बोलत होता. त्याचे डोळे म्हणजे आगीचे गोळेच वाटत होते. तसं तो पुढे म्हणाला, आता थंडगार पाणी तरी दिसेल की नाही मपल्याला माय. तसं तोलाईनं गाडगं हिसळून घागरीतून गाडग्यात पाणी ओतून त्याच्या पुढे धरलं. त्यानं गाडगं तोंडावर धरून वरतून तोंडात पाणी टाकून घटाघटा पाणी पिला आणि पुन्हा पाण्यासाठी गाडगं पुढे केलं. असं 2-3 गाडगं पाणी पिऊन त्यानं जोराचा ढेकर दिला आणि येथून निघून गेला. कवा बी मपल्यासने आवाज द्या, ह्यो काशा तुम्हा दोघांच्या जीवासाठी अर्ध्या राज्याला हजर होईल. हा आवाज त्यांच्या कानात बराच वेळ घुमत होता. दोघे बी त्याच्याकडे बराच वेळ पाहत होते. तो निघून गेला तरी त्या बाजूकडे एकसारखे पाहत होते. असेच 2-3 दिवस निघून गेले. आगास पेरल्या जवऱ्या लोक सोंगायला लागू लागले. एकाचं पाहून दुसरा, त्याचं पाहून तिसरा असं सुरू झालं. याच घाई गडबडीत शिवारात चोऱ्या सुरू झाल्या. आज कोणाचा पांडभर गहू सोंगून नेला तर कोणाचं सोंगायला आलेला हरभरच उपटून नेलं. कोणाची उभ्या जवारीच्या कणसांची चांगली 2-3 पांड लागीन करून नेली. असे आवई दररोज ऐकू येऊ लागली. लोक हवालदिल झाले. काही लोक शेत वस्ती करून शेतातच राहायला आले. ते रात्रभर काही ना काही कारण काढून रात्रभर जागरण करू लागले. कुठे जागरणाचा तर कुठे गोंधळाचा असे कार्यक्रम करून रात्र रात्र जागून राखण करू लागले. पण कुठे ना कुठे चोऱ्या होतच होत्या. अशीच नेहमीसारखी संध्याकाळ होत आली. तोलाईने गोळा करून आणलेल्या काड्यांची छोटीशी मोळी बांधली. पाटी डोक्यावर घेतली. नाथ आप्पाने मोळी पाठीवर ठेवली. अंधार पडत आला होता. तशी तोलाई म्हणाली, चला आता, मस्त टाइम झालाय, अंधार पडायलाय, चला घरला. आपल्या परीस देवासनी लई काळजी आहे, तो करीन राखण, चला. त्यावर नाथाप्पा म्हणाला, असं म्हणतीस होय का? चल मग, जे समद्यांचं होईल ते आपलं बी होईल. आपण काही आडवा हात थोडीच लावणार ते. असं म्हणून ते दोघेही घराकडे निघाले. अख्ख्या शिवारानं अंधाराची चादर पांघरली होती. बांधावरची झाडं अंधारात गुळुप्प झाली होती. पिकं, झाडं, झुडपे, नदी, डोंगर सगळं जणू शांत झोपलं होतं. आभाळाच्या परातीत चांदण्या चिल्लर पैशासारख्या चमकत होत्या. झाडावरच्या खोप्यामध्ये अधूनमधून पाखरांची खुडबुड होत होती. इकडे दिवसभर शेतात राबून दमून थकून गाव शांत झोपला होता. कुठे कुठे लांबवर कुत्रे भुंकण्याचा तर कुठंतरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. रात्र चढतीला होती. शिवार शांत होतं तरी लांब कुठंतरी कुठल्या तरी शेत वस्तीवर जागरणाचा कार्यक्रम चालूच होता. मंद वाऱ्याच्या झुळक्याबरोबर वाघ्या मुरळीचे गाणे आणि डफाची थाप हलके हलके कमी जास्त ऐकू येत होते. नाना पाटलाच्या मळ्याकडून राहून राहून घुबडाचा घुचकार ऐकू येत होता. मंद वारा जसा जसा वाहत होता तसा तसा सोंगायला आल्या ज्वारीचा मंद सुवासिक सुगंध सुटला होता. हा सुगंध ओलसर नव्या ज्वारीची ताजी गरम गरम भाकरी खाऊन तृप्त व्हावे असं वाटत होता. आंबे मोहरून आले होते. त्या मोहराचाही मधून मधून गंध येत होता. नदीला पाणी नव्हते, पण नदीत थडीवर फुललेल्या करवंद वाऱ्यासोबत आपल्या फुलांचा सुगंध पाठवित होती. नाताप्पाच्या वरल्या बाजूने म्हणजे मावळतीकडून जरासं पडीत होतं. पडतात हिवराचं, बोरीचं, भोकरीचं इत्यादी झाडं होती. हिवराच्या एका बुट्ट्या झाडावर एका झोले जोडप्याने घरटे केले होते आणि नुकतीच मादी होल्या पाखरानं 2 पांढरी शुभ्र मध्यम आकाराची अंडी दिली होती आणि मादी अंड्यावर बसलेली होती. खाली झिंजुरडीच्या झुडपाखाली वाळलेल्या गवतात टिटवीने 4 निळसर रंगाची आणि त्यावर जांभळं ठिपक्यांची 2-3 दिवसांपूर्वी अंडी दिली होती आणि त्यावर ती बसली होती. तर पलीकडे खाली ओहळ वजा छोटा ओढा होता.
आता हा ओढा कोरडा ठाक पडलेला होता. तिथून पलीकडे सुखदेव अण्णांची मोठ्या 25 एकराच्या नंबरात अख्खी जवारी थापची थाप बसलेली होती. सन्न शांतता होती. रातचे रातकिडे किरकिरून तेवढी शांतता भंग करीत होते. एकाएकी एखाद्या नदीला पूर यावा आणि त्या पुराच्या अगोदर पुराच्या पाण्याची जीभ सळसळून वाळूत खडखड आवाज करीत यावी, तसे ज्वारीच्या ताटांचा वाऱ्याने होतो तसा पण मोठा आवाज करीत एक माणसांच्या आकृत्याची टोळधाड आली. टोळधाड सुखदेव अण्णांच्या जवारीत शिरली. हातात धारदार विळे तर पाठीवर साखरेचे 3 धारी पाते होते. जवारीत शिरताच युद्ध करावे तसे सपासप सैनिकांचे सपासप मुंडके छाटावेत तसे जवारीचे कणस कापू लागले, पोत्यात टाकू लागले. त्यातली एक टोळी नाताप्पाच्या पडतात शिरली. तशी एक टिटवी टिव टिव करीत अंड्यावरून उठून फडफड करीत दूर उडाली. त्याचबरोबर हिवराच्या झाडातून होल्यांची जोडी फडफड करीत उडवून गेली. टोळी जवारीत शिरली. तशातच बांधावरच्या रामकाठी खालून एक करारी पण थरथरता आवाज आला. कोण आहे रे तिकडं दे? त्यावर त्याला उत्तर आलं, तू कोण आहेस? इथं काय करतोस रे? हा, काय करतोस इतक्या रातच्याला? म्या जागली हाय जागल्या. मिशीवर पील देत फरशी कुराड खांदीवर सावलीत जागल्या म्हणाला. तू जागले आहेस होय रे? जागले आहे म्हणतोस आणि असली कामं करतोस होय रे? अरे तू कोण आहेस ते कशा बाई सांगत नाहीस रे? जागल्या म्हणाला. त्यावर तो बोलणारा आवाज म्हणाला, म्या बाप आहे ना त्याचा, समजलास? चल निघित ना. नात्यांचा बाप म्हणता जागल्या मोठ्यानं हसू लागला. त्याचा हसण्याचा आवाज रात्रीची शांतता कापीत शिवारभर पसरला. तसा तो म्हणाला, मापल्यासनी पाहून तरी दे, संबूर कशा पायी येत नाहीस रे? म्हण नात्याचा बाप. नातापाला बाप तरी हाय का येड्या? तेव्हा तिकडून आवाज आला, बिगार बाचा झाला काय रे त्यो? तू पल्यासनी पायचंय काय होय रे? तर पायच मग. तेवढ्याच भल्या मोठ्या आकारात एक नाग चमचम करीत त्याच्यावर धावून आला. जागल्यानं सावध होऊन फरशी उगारली आणि त्याच्यावर टाकणार तोच त्याने जोरात झपाडा मारला आणि क्षणात जागल्या आडवा पडला. त्याची फरशी कुराट लांब जाऊन पडली. हा सगळा प्रकार पाहून टोळीनं कधीच पळ काढला. उगवतीला जरा फटफटलं. गाव जागे झालं. रान वाटा जाग्या झाल्या. शिवारात पाखरं उठायच्या आधी माचुळ्यावर राखीणला गोपनदार खडे घेऊन तयार होऊन बसले. कुठे कुठे हा हू सुरू झाली. सुखदेवांना शेतात आले. नेहमीप्रमाणे शेतात येऊन जवारीत फिरून चक्कर मारू लागले. ते जवारीत शिरताच त्यांचे हातपाय गळाले, भोवळ येऊनच पडले. त्याने स्वतःला सावरले, पण त्याचे हात पाय लटपटू लागले. जवळपास त्यांची एकरभर ज्वारीची कणसच कापून नेली होती. ते तसेच गावात आले. पंचायतीपुढं तोंड झोडून आरडाओरड करू लागले. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतसे पंचायतीपुढे येऊन लोक घोळका करू लागले, आक्रोश करू लागले. कोणाचं पान 1.5 पान हरभरं सोंगून नेलं होतं, तर कोणाचा गहू सोंगून नेला होता, तर कोणाचं काय. लोक कोणी तोंड झोडीत होते, कोणी मोठमोठ्यानं रडत होतं. बायका बोट मोडून शिव्या शाप देत होत्या. सगळ्या गोंधळच गोंधळून आणि आरडाओरडा चालला होता. नाथाप्पा आणि तोलाई शेतात आले. नेहमीप्रमाणे नाथाप्पा ज्वारीच्या मध्ये पिकात शिरला. नेहमीप्रमाणे चक्कर मारू लागला. तो वरल्या पडताच्या बाजूला आला. रान डुकराने पिकांची नासधूस करावी जसे पिकांचे नुकसान झाले होते. ताट धाट आडवी तिडवी पडली होती. मोडून मोडून इस्काटा व्हावा तशी पडली होती. एखादं जनावर बिनावर आलतं का काय? नुकसान कोणी केलं काय जानू? लईच नासडा केलाय जवारीचा. रान डुकराचं टोळकच आलं होतं वाटतंय. तेच असं इतकं नुकसान करतंय. असं मनाशीच बोलत तो जरा पुढं झाला. एक भला मोठा
काळा कभिन्न पाषाण देह ज्वारीत आडवा पडला त्याला दिसला. त्याचं पागुठलं ज्वारीच्या ताटात धाटात अर्ध अडकलेलं तर अर्ध जमिनीवर जरा अंतरावरती ऐटीत बिरवणारी फरशी कुऱ्हाड लांब जाऊन पडली होती. तिचं धारदार तोंड मातीत खुपसलं होतं. त्याचे डोळे मात्र उघडे होते, पण बुबळे कधीचीच थिजलेली दिसत होती. तोंडातून फेस येऊन येऊन सुकला होता. हात पाय काळे निळे पडले होते. एखादा काळा पहाड पडावा तसा तो दिसत होता. तो कालचाच जागल्या होता, जो काल दुपारी त्यांना भेटून गेला होता. हे पाहून नातापाचे 10 गेले 5च राहिले. तो पुरता घाबरला. त्याला बोलणं सुधरेना की पळणं सुधरेना. त्याच्या तोंडून आवाज निघेना. तो तसाच ओठ हलवून हाताने इशारा करून तोलाईला बोलावून लागला. तोलाई मात्र माचोळ्यावर उभं राहून पाखरं हुसकावण्यात गर्क होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.